नमस्ते, नमस्कार. विठ्ठल चव्हाण, सांगलीवरून आलो, गुरु एंटरप्राइजेस कडून. आता मी तुमच्या आंब्याच्या बागेतच उभा आहे. तर थोडंसं तुमची ओळख सांगा, तुमचं कामाचं स्वरूप काय किंवा तुम्हाला फळमाशीचं आंब्यातला मुख्य त्रास असतो, तर त्याच्याबद्दल थोडंसं तुम्ही काही माहिती द्यावी. हो, नमस्कार. राजेश पटवर्धन, रत्नागिरी. तर आपण ह्या बागेमध्ये आहोत. हे आकर्ष मी जेल फळमाशीसाठी गेली 2 सीझन वापरतोय आणि अच्छा. अतिशय उत्तम रिझल्ट आहेत. जेव्हा आपली पहिली भेट झाली रत्नागिरीमध्ये, रात्रीची हा. संध्याकाळी आपण भेटलो होतो. हा. पण तुम्ही ह्या आकर्षमी बद्दल जेवढे तुम्ही टेक्निकली जेवढं मला माहिती दिली, बर बर. त्यामुळे आमचा त्याच्यावर जास्त विश्वास बसला. बर, आज बर. अशी अनेक मार्केटमध्ये प्रोडक्ट आहेत, पण बरोबर. त्याच्यावर किती विश्वास ठेवावा हा. हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण टेक्निकली कोणीच काही सांगत नाही. बरोबर. फक्त तांत्रिक हे आमचं विक्रीच्या मागे लागतात आणि फसवणूक होते. बरोबर. आपल्याला ते नाही पाहिजे. बरोबर. आणि तुम्ही आम्हाला ते दाखवलं, तुम्ही आम्हाला सर्व्हिस दिलीत हा. की कसं वापरायचंय, काय करायचंय, आणि ते आम्ही वापरलं. फळमाशीचा पहिल्याच वर्षी हा. आम्हाला अतिशय उत्तम रिझल्ट आला. ओके. की एवढी अपेक्षाही नव्हती की एवढे रिझल्ट येऊ चांगले शकतात. परिणाम की मिळतील. ते जेल तिथे लावल्यापासून हार्डली अर्ध्या 1 मिनिटामध्येच 1-2 माश्या माश्या. यायला लागल्या, ते खाऊन जायला लागल्या. ओके. किंवा जिथे त्या माश्या बराच वेळ थांबून राहिल्या, थांबून राहिल्या. 4-5 मिनिटं, हा. त्यानंतर त्यांची गती एकदम मंदावली, स्लो झाल्या त्या. स्लो झाली, स्पीड कमी झाला. स्पीड कमी झाला. बरोबर. उडून गेल्या, मग आलंच नाही. आणि मग ते 3-4 दिवस हा खेळ चालू होता माशांचा. हा, हा. आणि 6व्या-7व्या दिवशी नंतर क्वचित कुठेतरी त्या जेलवर एखादी माशी आली तर, दुसरी माशी आली तर, असं होत होतं. आणि मागच्या वर्षी म्हणजे दुसऱ्या वर्षी जरी वापरलं तेव्हाही असेच आम्हाला चांगले रिझल्ट आले. मग आम्ही अजून पॅकिंग सेंटर जिथे पॅकिंग करतो हा, आंबा पॅक होतो तिथे. तिथेही हा. वापरतो आपण. अरे वा. किंवा आंबे जिथे पिकवले जातात हा, हा, तिथेही ह्याचा वापर आम्ही ओके, ते लावून ओके. ठेवतो वेगवेगळ्या अच्छा, ठिकाणी. म्हणजे जिथं पॅकिंग चालू आहे त्याच्या आजूबाजूला पण अजून तुम्ही लावून जेल लावून ठेवतो ठेवलं. की जेणेकरून तिथे येऊन ते हे होत जाईल. खाऊन आणि जावं. तिथे आम्ही दर 15 दिवशी जेल नवीन लावतो. अरे वा, म्हणजे महिनाभर. लवकर लावताय तुम्ही. हा, कारण शेवटी त्याचे जो पिकून जो विषय असतो, हम्म. लास्ट मोमेंटला जर काही प्रॉब्लेम झाला तर हम्म. अख्खा बॅच फुकट जाऊ शकते. बरोबर. आणि त्यामुळे असा तुम्ही- जेलवर काही फार मोठा खर्च येत नाही. त्याच्या लावलं की सेफर साईड तुम्ही अजून चांगले जाता. जर 50 आंबे फुकट गेले टोटल मध्ये हा, तर तो तर लॉस खूपच मोठा लॉस आहे. त्यापेक्षा हे कैक स्वस्त आहे. आणि प्रत्येक शेतकऱ्याने हे करावं. बाकी ते करतात, म्हणजे स्टिकी ट्रॅप लावणं, अन्य काय त्या हंड्या लावणं, सापळे लावणं, तेही करा. त्याच्यात आणि ह्याच्यात काय तुम्हाला नाही, फरक? त्याच्यामध्ये एक तर आता मेल आणि फिमेलचे वेगवेगळे सापळे मिळतात. हा. त्याच्यात ते येऊ शकतात, होऊ शकतं, किंवा अन्य काही होऊ शकतं. पण हा. ह्याच्यामध्ये काय होतं, Killing मेल आणि action आहे. फिमेल दोन्ही येणार, दोन्ही खाणार आहे, आणि दोन्ही मरणार दोन्ही आहे. मारणार आहे. आता जेव्हा आता हे फिमेलचे जे आहेत ते आत्ता आले, हा. पहिल्यांदा ते होतं की मेल फिमेलचं मीटिंग झालंय, हा. फिमेल बाहेरच आहे, हा, आणि त्यांची ते- पुढची प्रजा निर्माण झाली, मेल ओके. मेला, परत ओके. पुढची प्रजा आहेच. ओके. तसं ह्याच्यामध्ये होत नाही. कोणी असलं, म्हणजे मेल नर असो, फिमेल, मादी असो, असो, लहान मोठं, सगळेच येऊन खाऊन जेल मरून खाणार जातात. आणि मरून जाणार. आणि पॅकिंग सेंटरवर जेव्हा आम्ही लावतो हा. तेव्हाही त्याचा खूप चांगला रिझल्ट दिसला. म्हणजे आता तुमचं हे 2 वर्ष झालं तुम्ही हे प्रॉडक्ट आता वापरताय. हे आणि हे आता 3रं वर्ष. तिसरं वर्ष आता हे आपण आंबे बघतोय हा, हे ह्या पद्धतीन. आता आम्ही ते आता होळीचे दिवस असल्यामुळे जरा लेबर प्रॉब्लेम आहेत थोडं. आणि येत्या 1-2-4 दिवसामध्ये आता आम्ही हे लावायला सुरुवात करणार. जेल लावायला सुरुवात. म्हणजे हा. ही आता जी आंब्याची साईज आहे ना भैया, हो. ही जेल लावायचं योग्य वेळ आहे. हा, हे आणि ह्याच्या मागे जरा ह्याच्या म्हणजे जराशा आधी लिंबू एवढा लिंबू असतो. ते हा साईज हा. ह्याच्या वेळेला. आणि ते दिवस ठरलेले आहेत. जोपर्यंत हा. फवारण्या चालू असतात हा. तोपर्यंत ही माशी येण्याचं प्रमाण फार कमी कमी असतं. असतं आणि फवारण्या कमी झाल्या, फवारण्या थांबत आल्या की जे ही जेल माशी लावायला अचानक डेव्हलपमेंटला येते. डेव्हलपमेंटला असतेच ती, बरोबर. पण ती प्रचंड कोशातनं बाहेर पडते आणि प्रचंड माशी रूपांतर येते. झाली की नुकसान चालू हा. करते. आणि आता आम्ही हे लावणार. ओके. आता एकदा लावणार, परत 1 महिन्याने लावणार. हा, म्हणजे 30 दिवसाच्या अंतराने 30 repeat दिवस झाडावर पण आम्ही थांबणार नाही. 22-25 दिवशीच लावणार. Repeat कारण लावता. हा जो आंबा आता आपण बघतोय हा हा पुढच्या 1 महिन्यामध्ये हार्वेस्टिंग कडे येणार आहे अच्छा. कम्प्लीट. म्हणजे तो अजून वाचला पाहिजे म्हणून आता लावलं की 20-25 दिवसांत पुढचं लावलं की त्याच्या पुढचा 1 महिना सहज मिळेल. हा, आणि आंबा की निघून जातो. निघून जाईल. तो पण बागेत काहीच प्रॉब्लेम राहणार नाही. म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार तुम्ही हे आंब्याला खास करून छाटणी देण्याचं किंवा प्रुनिंग तुम्ही एक तंत्रज्ञान डेव्हलप. तर आता सनलाईट मगाशी पेनिट्रेशन आपण- आणि हा. एअर व्हेंटिलेशन ह्या ज्या 2 गोष्टी आहेत, ते कुठच्याही पेस्ट मॅनेजमेंटमध्ये, फंगस मॅनेजमेंटमध्ये त्याचा प्रचंड उपयोग होतो. आपण ते कटिंगच्या माध्यमातून ते सगळं करतो, लोकांना दाखवून देतो. आणि प्लस ह्या पद्धतीने असं जेव्हा प्रोडक्ट 1 नंबर खरोखर, आकर्षमी, हा. म्हणजे जसं ते जडीबुटी आपण म्हणतो हा. तसंच आहे, रामबाण उपाय. रामबाण उपाय आहे. हा, हा, हा. आणि हे प्रत्येक शेतकऱ्याने करावंच. असं आपण जरी
काही मंडळींकडे प्रायव्हेट आंबा म्हणजे आंबा पिकून विकण्याचं जरी नसलं हा. तरीही त्या सेंटरवर सुद्धा हे लावा. लावा. कारण आपल्या बागेत या क्रेट बरोबर आणि हे आंब्यांबरोबर हेडेक फ्री आहे भैया, नाही आणि नुसता ठिपका लावणे. नाही हे बाकी काही आहेच नाही. हा. प्लस त्या क्रेट बरोबर बागेतली माशी पॅकिंग सेंटर पर्यंत पोहोचते, जाते. हा. तिथे ती वाढते, परत तिथेही डेव्हलपमेंट होतात, तिथेही तो पंक्चर आणि करणार ऍक्च्युअल तिथं आंबा मऊ जरा साल पडले असले तर तिथंच त्रास देण्याची शक्यता आहे. नाही, तिथे आंब्याला ती देणार आणि आंबा मार्केटला जाणार, तो तिथे हा. पिकताना तो हा. वाट लागणार, Yes. खराब होणार. म्हणून तर packing ते house वरती पॅकिंग सेंटरवर सुद्धा आणि 20-22 दिवसाने बदलात जेल लावायला पाहिजे. किमान म्हणजे ते महिनाभर रिझल्ट मिळणारच आहे, हा, पण तेवढं हे न थांबतात त्याच्यात आधीच सुरुवात सुद्धा. करा ओके. आणि त्याचे इफेक्ट खूप चांगले, कारण आंबा वाचला पाहिजे एकूण एक आणि तुमची छान प्रतिक्रिया result. दिली. ठीक आहे, तुमचा अनुभव आणि मी माझं काम केलं. ऍक्च्युअल ते प्रॉडक्ट कसं काम करतं, ते कधी लावायला पाहिजे हे प्रॉपर सांगितलं तरच होते. मधल्या मार्गाने काही भैया होत नाही. नाही. तर आपली चर्चा झाली. तुम्ही आता अनेक शेतकऱ्यांना हे मटेरियल देताय, तुम्ही स्वतः बागायतदार आहे, वापरताय. तर या वर्षीचा हंगाम पण चांगला व्हावा अशी आमची धन्यवाद. इच्छा आहे, शुभेच्छा आहे. धन्यवाद. धन्यवाद.